हाय गाईज, तर आपण खूप दिवसांनी व्लॉगिंग स्टार्ट केली आहे आणि ऑलमोस्ट आता आपण फूड ब्लॉग सुरू करतो आहे. तर फूड ब्लॉग सुरू करून आज आपण आलेलो आहोत वसई वेस्टमध्ये. तर वसई वेस्टमध्ये जिकडे वर्तक कॉलेज आहे त्याच्याच आजूबाजूला एक छोटासा आणि स्वीट मस्त असा एक कॅफे आहे, तो म्हणजे पिझ्झा बिस्ट्रो. तर चला बघूया पिझ्झा बिस्ट्रो कॅफे कसा आहे आणि तिकडे काय काय डिशेस बनतात आणि तो कॅफे कशा पद्धतीने तिकडे सगळं बनवलं जातं. लेट्स सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाईज, आता आपण आलेलो आहोत पिझ्झा बिस्ट्रो या कॅफेला. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की पिझ्झा बिस्ट्रो हा कॅफे आहे आणि त्या बॅनरवर तुम्हाला दिसत असेल की कॅफेचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. सो चला जाऊया आपण आता. तर कॅफेमध्ये जर खूप गर्दी असेल किंवा कॅफेमध्ये बसायला जागा नसेल तर तुम्हाला इकडे स्वीट असा पाळणा आहे आणि सीमा पण माझ्यासोबत आले तर ती पण बसली आहे आणि बाहेर एक टेबलसुद्धा आहे. तर चल सीमा, बघूया कॅफे कसा आहे. तर चला आता बघूया की पिझ्झा बिस्ट्रो हा कॅफे कशा प्रकारे आहे. लेट्स गो. तर पिझ्झा बिस्ट्रोमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि खूप छान असं हा कॅफे डेकोरेट केला आहे, बघू शकतात. हे बघा, इकडे पिझ्झा कसा बनवला जातो, परत बेकरी, सगळं बेक सगळं दाखवलं आहे. आणि हा एक इकडे टेबल आहे, इकडे अजून एक टेबल आहे. हाय सीमा. आणि परत इकडे अशा प्रकारे पण तुम्हाला फोटोशूटसाठी पण आहे. त्याच्यानंतर हे बघा, ह्या साईडला पण असे टेबल्स आहेत. त्यानंतर इकडे पण टेबल आहे, इकडे पण अजून एक टेबल आहे, इथे पण टेबल आहे. तर इकडे पण असं छान अशी क्रिएटिव्हिटी त्यांनी ग्रीनरीसुद्धा दिली आहे आणि बाहेर पूर्ण गार्डन असल्यामुळे आतमध्ये पण थोडंसं ग्रीनरी आहे, तर ते अजून डिलिशियस वाटतं. आणि हे बघा, खूप छान छान असं प्लेट्सवर पेंटिंग्ज आहेत. इकडे पण शूट आहे, इथे पण आहे. आणि इकडे पण एक असा मोठा टेबल आहे. आणि इकडे पूर्ण इथे काय काय बनवतात. ओके, त्याचा हा ड्रिंक्सचा हा वेगळा काउंटर आहे. ओके, तर हा आहे फक्त ड्रिंक्सचा काउंटर आहे, तो पण इकडे एका वन साईडला आहे. आणि इकडे आहे तो पिझ्झाचा काउंटर आहे. सो इकडे पिझ्झा प्रॉपर बनवला जातो, है ना. तर चला गाईज, बघूया की पिझ्झा बिस्ट्रोमध्ये काय काय मेन्यू आहेत आणि त्याच्यातले आपण काय काय मागवतो आहे. सो आपण पण एक पिझ्झा मागवतो आहे, एक स्टार्टर मागवतो आहे, एक हॉट चॉकलेट कॉफी मागवतो आहे, एक मॉकटेल मागवतो आहे आणि एक डिझर्ट मागवतो आहे. तर बघूया आता सगळी ऑर्डर आपली कशा प्रकारे येते. पिझ्झा बिस्ट्रोचा हा आहे मेन्यू कार्ड आणि इकडे पूर्ण त्यांची पिझ्झा बिस्ट्रोची हा बघा त्यांचा नंबर आणि ॲड्रेस आहे आणि हा तिकडचा मेन्यू आहे. प्रॉन्सचा पण पिझ्झा इकडे भेटतो. सो हे तुम्हाला पहिला डो घेता का तुम्ही. तर हे दादा आपल्याला आता 48 आवर्स. ओके, तर हा डो असा ठेवला जातो. मग हा पूर्ण मैद्यातच ठेवायला लागतो का. तर किचनमध्ये जायच्या आधी मलासुद्धा कॅप दिली आहे, पण ही मला नीट घालता येत नाही. पण आपण कशी तरी घालायचीच आहे ती, राईट. ठीक आहे.
सो चला बघूया पिझ्झा बिस्ट्रोमध्ये पिझ्झा कसा बनवला जातो. लेट्स गो. आधी तिकडे त्या दादांनी भट्टी लावायला घेतली आहे बघा, तुम्ही बघू शकता की प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीने इकडे पिझ्झा बनवला जातो, कारण की तिकडे प्रॉपर भट्टी लावली जाते. हे बघा, अशा प्रकारे इकडे भट्टी लावतात. तुम्ही इकडे आहेत ना, तर इकडे दादानी पिझ्झा बनवायला घेतला आहे. आधी पिझ्झाचा डो, हे सगळं इकडे लागणारं साहित्य आहे. आणि हा यांच्या काउंटरलाच, इकडे काउंटरच्या बॅक बाजूला असते सगळं. तर इकडे पॅन पण आहे, इकडे छोटासा दुसरा एक काउंटर आहे. आणि इकडे जे डो बनवले जातात त्याची पण मशीन आहे. तर आपण सुरू केला आहे पम्पकिन पिझ्झा आपण सिलेक्ट केला आहे. सो तो बघा, तिकडे बघा कसा बनवतात. पंकिंग सॉस है ना, हा पंकिंग सॉस आहे. हे कोणतं चीज आहे, त्याला चीज टाकलं आहे दादानी. ऑलवेज गर्ल्सना चीज खूप जास्त आवडतं है ना. तर हे सर्व चिकनचे प्रकार आहेत, म्हणजे हे पिझ्झाच्या वरती इकडे लावले जातात. तर ते हे चिकन असतं. हे काय, बफेलो मोझरेला. बॉफेलो मॉझरेला, म्हणजे हा पण चीजच आहे ना. हां, फ्रेश चीज. हा फ्रेश चीज आहे. ओके. पार्मेसान. हे चीज आहे. हे पण चीजच आहे. तर एवढे सर्व चीज या पिझ्झामध्ये इकडे असतात. हे ऑलिव्ह. बस. तर बघा पिझ्झा कसा बेकसाठी बघा कसा नेतात. ओके. तर असा आधी फिट केला जातो त्याच्यावर आणि मग तुम्ही बेकला नेता. ओके. तर असा पिझ्झा हा रेडी झाला आहे आणि हा आता चालला आहे बेकसाठी. तर चला बघूया बेक कसा केला जातो इकडे पिझ्झा. ओके. तर हा आता आपला पिझ्झा बेक होतोय. तर हा असा पिझ्झा सगळ्या बाजूने शिजवला जातो. तर असा हा पिझ्झा रेडी झाला आहे. आता ह्याच्यावरचं जे टॉपिंग आहे ते पण आता दादा करून देतील. ओके. बस झाला ना प्रॉपर. तर प्लेटच्याहून पण मोठा पिझ्झा आपल्याला रेडी झाला आहे आपला. तर आपल्याला तिकडे मॉकटेल पण बनवून दाखवतात आहेत दादा. तर आधी त्यांनी निंबू टाकले, पुदिना, आणि त्याच्यानंतर काय टाकलं आहे, एक सिरप आहे ते शुगर सिरप. अच्छा, लाईम ज्यूस. आणि मग त्यानंतर परत दुसरं एक सिरप आलं, मिंट सिरप. काय, डाळिंब.
ओके. मानदुखाची बारी. मॉडेल. तर हे सगळं मॉडेल केलं जाणार. हे बघा, मॉडेल मॉडेल मॉडेल. आईस आणि त्याच्यामध्ये अजून एक येणार 3 लेयर्समध्ये पायनॅपल ज्यूस. तर दादानी पायनॅपल ज्यूसवर टाकला आहे मँगो ज्यूस आणि मँगो ज्यूसवर टाकला आहे लगेचच त्यांनी ऑरेंज ज्यूस. आणि हा कॉकटेलचं टॉप कोड असणार आहे स्प्राईट. बघू शकता तर दादानी स्प्राईट कशा प्रकारे टाकायला घेतला आहे. आणि स्प्राईट टाकताच दादानी ह्याचं छोटंसं आणि स्वीटचं असं डेकोरेशन पण केलं आहे. तर डेकोरेशनसाठी दादाने थोडंसं डाळिंब टाकलं आहे. त्याच्यावर आपल्याला पुदिन्याचा पाला लावून दाखवला आहे आणि एक छोटं असं लिंबाची कपची जी ग्लासला खूपच चांगली अशी शोभून दिसते. तर खूप सुंदर असा मॉकटेल आपल्यासमोर रेडी झालेला आहे. दादांनी आपल्याला खूप छान असा मॉकटेल करून दाखवला आहे. तर कसा वाटला मॉकटेल कमेंट करून नक्की सांगा. सो आता माझ्यासोबत आलेली आहे सीमा. सीमाला तिची मेकअपची ऑर्डर होती, मी तिकडूनच डिरेक्टली घेऊन आली आहे. तर म्हणून सीमा अशा पद्धतीत तुम्हाला दिसत आहे. तर चला बघूया आपण की किचन कशा प्रकारे आहे. आणि किचनमध्ये बघू शकतात मागे माझ्या भट्टी आहे. आणि आपल्याला शूट करायसाठी जे प्रिपरेशन आहे तर ते प्रिपरेशन दादांनी करायला घेतलेलं आहे. त्या प्रिपरेशनची तयारी माझ्या मागे खूपच जोरात शेफची सुरू आहे. त्याचप्रकारे हे दादा मला पूर्ण किचनची माहिती देत होते. तर शेफ आपल्या कामात नक्कीच बिझी आहेत. आणि बघू शकतात की हे पण दादा शेफ आहेत. हाय दादा. हाय. सो चला बघू. सो आता आपल्यासमोर बनत आहे स्टार्टर्स. तर स्टार्टर्स हे एक बाईट आहे. तर ते बाईट एकदमच युनिक पद्धतीचे आहे. मी पण पहिल्यांदाच टेस्ट केलं. खूप छान असं हे होतं. तर बघूया. हा बघा, हा आहे एक त्या कॅफेचा खूप असा वेगळा असा युनिक असा सॉस होता. त्यानंतर दादांनी जे घेतलं एक असे स्टिक्स घेतल्या. स्टिक्समध्ये त्यांनी पहिला असा फ्राय केलेला कांदा टाकला. त्याच्यानंतर ते चिकन टाकलं आणि त्यानंतर ते टॉमॅटो घेतलं, ते पण फ्राय केलेलं होतं. नंतर बफेलो चीज घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑलिव्हज घेतले. तर अशा प्रकारे ही स्टिक रेडी झाली आहे. तर दादांनी मला अजून एक स्टिक करून दाखवली. त्याच्यामध्ये पहिलं त्यांनी फ्राय टॉमॅटो घेतलं, मग ते चिकन घेतलं, मग ते फ्राय केलेला परत कांदा घेतला, मग त्याच्यावर त्यांनी परत घेतलं ते बफेलो चीज घेतलं, मग ते रिटर्न एक ऑलिव्हज घेतलं. तर अशा प्रकारे मला परत एकदा त्यांनी दुसरी एक स्टिक बनवून दाखवली. आणि अशा प्रकारे त्यांनी जी डिश बनवली, डिश फक्त खाणंच नाही तर डिश तुम्हाला प्रॉपर रेडी पण नीट झाली पाहिजे बघा. म्हणून ती डिश आपल्याला दादा खूप सुंदर अशी सजवून पण दाखवत होते की डिश फक्त तुम्हाला खायची नाही तर डिश स्वीट आणि सुंदर दिसली पण पाहिजे. आणि वरून त्यांनी त्यांच्या कॅफेचा परत एकदा एक सॉस टाकला. आणि आता आपल्याला तर इकडे आपल्याला अजून एक चीज केक आणि ॲपल पाय. चीज केक रेडी आहे ना? हा चीज केक रेडी आहे. ते फक्त तुम्ही हा आहे चीज केक विथ मँगो ना? मँगो चीज. मँगो चीज केक. तर हे आता इकडे ॲपल पाय बनतोय.
ॲपल पाय हा झाला ना. हा आहे आपला ॲपल पाय. तरी आता पास्ता बनतोय. आधी घेतलं त्याने ऑइल. तर हा टाकला आहे बटरफ्लाय पास्ता. पास्ताचा शेप पण बघा एकदम युनिक आहे. पास्ता रेडी झाला आहे. विच वन दिस पास्ता? फार्फले हा पार्मिजानो. हां फार्फलेला पार्मिजानो. फार्फलेला पार्मिजानो. पार्मिजानो शेफ पास्ता. गाली ब्रेड को ना. हे आलं ऑइल आणि हा झालाय पास्ता रेडी. नाही शेफ. तर इकडे छोट्या पोरांसाठी पण वर्कशॉप असतो. त्यांना पिझ्झा डोचं बेसिक नॉलेज पण शिकवलं जाते. हे बघू शकतात तुम्ही. हे रोज शूट असतं की कधी कधी असतो? मंडे आणि ट्यूजडे एव्हरी वीक. हे बघा छोट्या पोरांसाठी इकडे काहीतरी असं म्हणजे कुकिंगबद्दल त्यांना आवड निर्माण पण झाली पाहिजे. त्यासाठी त्यांच्या सोबत असं त्यांना किचनमध्ये डायरेक्टली वर्कशॉप असतो. व्हेरी गुड इमिया. Imeya, say hi. What are you making? No, this is garlic naan. Yes. You like garlic bread? Yeah, one time I tasted and now very yummy. पुढे घ्या. थोडंसं टाक. असं टाक. हां सगळीकडे स्प्रेड कर. स्प्रेड कर. टाक. व्हेरी गुड. आणि मी काढून दे ना जरा. नाईस. पुढे टाका. अजून पुढे टाका. थांब एक मिनिट. घट्ट बघा. हे बघा असे वर्कशॉप दिले जातात छोट्या पोरांना. त्याच्यासोबत हेल्पर पण असतात बिकॉज हे बघा व्हेरी गुड. तर आपली ऑर्डर आता आलेली आहे. तर आपल्यासमोर आलेला आहे आपला मॉकटेल. ज्या थिन लेअरमध्ये असं मॉकटेल होतं. आपला पिझ्झासुद्धा आलेला आहे आणि आपली हॉट चॉकलेट कॉफी पण आलेली आहे. सो आणि इकडं आपण मागवलेलं स्टार्टरसुद्धा आलेलं आहे. तर चला गाईज मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते. पिझ्झा बिस्ट्रोमध्ये
जे मी फूड मागवलं आणि ते फूडची तुम्हाला मी टेस्ट पण सांगत आहे. तर एवढी सगळी ऑर्डर आपल्याला आता फायनली आलेली आहे. आणि चला सगळ्यात आधी आपण त्याच्यावर ऑरिगन्स टाकून घेतले. आणि हे जे पिझ्झाज असतात ते पिझ्झा कधीच असे आपण डिरेक्ट जे पिझ्झा खातो नॉर्मल तसे खायचे नसतात. म्हणून तो पिझ्झा आधी आपल्याला पूर्ण फोल्ड करायचा असतो आणि मग तो खायचा असतो. आणि वाव, मी जी ही पिझ्झाची टेस्ट खाल्ली आहे ना गाईस, सो मी तुम्हाला खरं सांगते मला इतकं हा पिझ्झा आवडला की मी नेक्स्ट टाईम ओरिजिनल पिझ्झा जर तुम्हालाही खायचा असेल तर तुम्ही प्लीज पिझ्झा बिस्ट्रोला व्हिजिट करा. आणि हे बघा, हे जे बाईट आहे हे तर खूपच युनिक होतं. पहिल्या एकदम फर्स्ट बाईटला आपल्या तोंडात ऑलिव्ह जातात, मग ते चीज जातं, पण आधी तुम्ही साईडून कवर केलं ना मग तुम्हाला नॉर्मल असा प्रॉपर हा बाईट भेटतो. पण ते पण खूप टेस्टी होतं आणि खूप छान असं हा बाईट होता. आणि खूपच वेगळी अशी टेस्ट आज पिझ्झा बिस्ट्रोमध्ये करायला भेटले. बघ एकदमच डिलिशियस ह्या डिशेस होत्या आणि खूप छान असं लागलं. चला आता हॉट कॉफी बघूया. हॉट कॉफी बघूनच इतकं मन वाव. हॉट कॉफीमध्ये पण चॉकलेट एवढं सारं होतं की खूपच छान. आणि ते कुकीज पण ह्या कॅफेचे स्वतः बनवतात शेफ आणि ते कुकीज इतके सुंदर होते. आणि मॉकटेल्स आता आपण ट्राय करूया. तर मॉकटेल्समध्ये आपण 3 फ्लेवर मिक्स केलेले प्लस खाली डाळिंब होतं, लिंबू होतं, पण ह्याचे काहीच फ्लेवर आला नाही. माझ्या फेसवरूनच तुम्हाला वाटत असेल की हे मॉकटेल्स किती सुंदर आणि किती मस्त असं असेल. तर मॉकटेल्स खूपच छान होतं, मला तर खूप आवडलं. आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला अगर कधी काय खायचं असेल तर तुम्ही नक्कीच पिझ्झा बिस्ट्रोला व्हिजिट करा. तर हे आपल्याला आहेत डिझर्ट. हे आहे मँगो चीज केक आणि आहे ॲपल पाय. सो चला आपण आता टेस्ट करूया.